आजची जी गाथा आहे ती आपण ती जी गाथा आहे ती अशा प्रकारे आहे. खंतिच्च सोवचसता समनानंच दस्सनं कालेन धम्मसाकच्छा एतं मंगलमुत्तमं. याचा अर्थ काय होतो? शांती, मधुर भाषण, श्रमणांचे दर्शन व वेळोवेळी धम्मचर्चा हे उत्तम मंगल होय. अशा प्रकारची ही गाथा आहे, तिचा मराठीत अर्थ आहे. तर आपण बघू शकतो की भगवान बुद्धांनी ही जी शिकवण दिलेली आहे किंवा ही जी सूत्र दिलं आहे किंवा ही जी गाथा दिलेली आहे ती ज्या वेळेला त्या काळामध्ये त्या राज्यामध्ये महाभयंकर असा रोग पसरला होता आणि खूप लोक मृत्युमुखी पडले होते. आणि त्यावेळेला सर्व लोक भगवान बुद्धाकडे आले आणि त्यांनी असं सांगितलं की भगवान यावर उपाय काय, आम्ही लोक सुखी आणि समाधानी कशा प्रकारे होऊ शकतो याविषयी त्यांना आम्हाला काहीतरी मार्गदर्शन करा. मग त्यांनी सांगितलं मनुष्य आणि देव लोकांचं कशामध्ये हित आहे किंवा कशामध्ये कल्याण आहे ते तुम्ही आम्हाला सांगा. म्हणून भगवान बुद्धांनी ही महामंगल सूत्र सांगितलेलं आहे. खूप महत्त्वाचं सूत्र आहे की आपल्या जीवनामध्ये आपण कशा प्रकारे सुखी जीवन जगलं पाहिजे. आणि आजची जी आपली गाथा आहे ती नवी गाथा, त्याविषयी आपण बोलणार आहोत. तर यामध्ये आपण शांती म्हणजे एकदम परिपूर्ण शांत किंवा परिपूर्ण शिथिलता अशा प्रकारचा तो शांती आहे. पण शांती कशी होऊ शकते? शांत माणूस कधी राहू शकतो? शांती कधी येते आपल्यामध्ये? शांती आपल्यामध्ये कधी येऊ शकते? शांती माहिती आहे कोणाला? अर्थ माहिती आहे शांती म्हणजे काय? शांती स्थिर राहणं. ऐकलेला आहे शब्द शांती शांती ऐकलेला आहे, शांती नाही ऐकलं नाही का? आहे ना? शांती हा शब्द आपण ऐकलेला आहे, शांती नाही ऐकलं. ही जी अवस्था आहे ही खूप वेगळी अवस्था आहे. स्थिर मनाची अवस्था आहे. भगवान बुद्ध ज्यावेळेस त्यांना बुद्धत्व प्राप्त झालं त्यावेळेला ते एकदम स्थिर झाले होते, एकदम असे स्थिर झाले होते. आणि मग ज्यावेळेस त्यांना बुद्धत्व प्राप्त झालं त्यावेळेला ते एक एवढ्या उच्च अवस्थेत गेलेले होते की त्यांना स्वतःवर त्यांचा विश्वास नव्हता की हे सत्य आहे का, हे खरं आहे का. आणि त्यावेळेला स्थिर झाले. मग त्यांनी ते एक स्वप्न पाहिलं, काही नाही, स्वप्न पाहिल्यानंतर मग त्यांनी एक सरोवर पाहिलं. सरोवरामध्ये त्यांनी ते कमळाचे पुष्प पाहिले. कमळ पुष्पामध्ये काही फुलं चिखलात होते, काही उमलत होते, काही पूर्णपणे बाहेर आले होते. अशा प्रकारे त्यांनी ते एक स्वप्न बघितलं. त्यावेळेला ते एवढे स्थिर झाले होते की भगवान बुद्धांची अवस्था खूप वरच्या लेवलची होती. तर ही जी शांती आहे या शांतीसाठी आपण विरुद्ध बघू शकतो अशांती कशामध्ये असते? अशांती कशामध्ये असते? ज्यावेळेस आपला अहम दुखवतो किंवा मला कुठंतरी बाधा पोचलेली असते तिथं मी काय होतो? रिॲक्ट होतो, काही का नाही, प्रतिक्रिया द्यायला तयार होतो, अशांत होतो. एखाद्याने बोलला, असं तुम्ही बोललात, बहिरे असाल, तुम्हाला कोणी काही शिव्या दिलं तर काय वाटेल का? काही वाटणार नाही. पण प्रतिक्रिया आपली कशी होते? लगेच रिॲक्ट. शब्दाने माणसाच्या मनावर लगेच ती प्रतिक्रिया येते. आणि ती प्रतिक्रिया अशी उमलून येते की ते शब्दाने बाहेर पडते. पूर्ण शरीरसुद्धा आपलं त्या गोष्टीला अशा प्रकारे प्रतिक्रिया देतं की ती असह्य गोष्ट होते आणि आपल्याला असुरक्षितची वाटते. म्हणजे आपल्याला सुरक्षितता वाटत नाही, म्हणून आपण ती प्रतिक्रिया देत असतो. ही गोष्ट घडते कशातून घडते? अहंकारातून घडते. कशामधून घडते? ही गोष्ट आपल्या अहंकारा, म्हणजे आपला अहंकार दुखावला की मग आपण प्रतिक्रिया देतो, आहे का नाही? जर एखाद्याने, आता भगवान बुद्धांचं उदाहरण द्यायचं ठरलं तर भगवान बुद्ध एका गावामध्ये जात होते भिक्षाटनासाठी जात असताना एक ब्राह्मण रोज यायचा, त्याला शिव्या द्यायचा, आदवा बोलायचा, खूप शिव्या द्यायचा. भगवान बुद्ध आपल्या जसे ते चाललेले आहेत तशाच प्रकारे ते पुढं चालत राहायचे.
त्यांनी त्यांना प्रतिक्रिया कधी झाल्या, असं रोज करून करून 1 महिना झालं, 2 महिना झालं, तर तो ब्राह्मण परत येतो त्यांच्याजवळ. अरे म्हणतो, मी तुला एवढ्या शिव्या दिल्या, तुला राग कसा येत नाही, म्हणजे तू हे कसं देत नाही, उत्तर कसं देत नाही. तर भगवान बुद्ध म्हणाले, एखादी गोष्ट भेट मला तू एखादी दिलीस आहे का नाही, एखादी वस्तू मला तू गेली आणि जर ती मी घेतलीच नाही तर ती कोणाकडे राहील, आहे का नाही. तर हे जे आहे आपलं प्रतिक्रिया देणारं मन, तर ते त्यांचं किती लेवलची स्थिरता होती. पण आपलं होतं का तसं? घरात बघा, कुटुंबात बघा, आहे का नाही, नातेवाईकात बघा, मित्रमंडळीत बघा, आपल्याला मान सन्मान आपल्याला खूप पाहिजे असतो, आहे का नाही, मीपणा पाहिजे असतो. आपण काय करतो? शांत राहत नाही, आहे का नाही. मीपणा बऱ्याच ठिकाणी आपला उमलून येतो. म्हणून माझ्या जीवनामध्ये जर सुख प्राप्त करायचं असेल तर शांत राहिलं पाहिजे. प्रतिक्रिया देणारं मन जे आहे आपलं, ते थांबवलं पाहिजे, आहे का नाही. प्रतिक्रिया देणारं मन कसं करतं? माणसाला अस्वस्थ करतं, अस्थिर करतं. जे काय आपण साठवलेलं आहे ते सुद्धा निघून जातं, आहे का नाही. आपल्या मनामध्ये चांगल्या विधायक भाव असतो, तो सुद्धा निघून जातो. कशामुळं जातो? की मी त्या ठिकाणी स्वतःला त्या गोष्टीमध्ये भिनवून घेतलेलं आहे, म्हणजे ते मी सगळं स्वतःमध्ये उतरवलेलं आहे का नाही. त्यांनी बोललेले शब्द, त्यांनी दिलेले आपल्याला एखादे अर्वाच्य शब्द, त्यामुळं माझ्यामध्ये क्रूरता निर्माण झाली आहे. मग मी शांती कशी घेतली पाहिजे? मी शांती अशा प्रकारे घेतली पाहिजे. भगवान बुद्ध म्हणतात, जोपर्यंत तुम्ही स्थिर होत नाहीत, जोपर्यंत तुम्ही शांत होत नाही, तोपर्यंत तुम्ही चांगले व्यक्ती बनू शकत नाही. चांगलं व्यक्ती बनण्यासाठी तुम्हाला स्थिर होणं गरजेचं आहे. पहिला नियम सांगितला आहे त्यांनी, काय? की आपण स्थिर असलं पाहिजे, अस्थिर होता कामा नये. कितीही काही घडलं तरी आपण अस्थिर होता कामा नये, आपण स्थिरच राहिलं पाहिजे. आणि त्यासाठी भगवान बुद्ध म्हणतात, काय म्हणतात? आपल्यामध्ये माफ करण्याची भावना निर्माण झाली पाहिजे. म्हणजे क्षमा करण्याची भावना जी आहे आपल्यामध्ये आली पाहिजे, सोडून देता आलं पाहिजे. बऱ्याच वेळा आपण काय करतो? धरून ठेवतो, बऱ्याच गोष्टी धरून ठेवतो, आहे का नाही. एखादा काय बोलला तर ते लक्षात ठेवतो, एखाद्याने शिवी दिली लक्षात ठेवतो. पण एखादे चांगलं प्रवचन, चांगले काही गोष्टी आहेत त्या जर म्हटलं तुम्ही सांगा, तर आपण कधी सांगतो का? नाही देत. याचं कारण काय आहे? की आपल्यामध्ये जी क्षमाशीलता आहे ती आपली दडलेली आहे. मग आपलं जे आध्यात्मिक जीवन जे आहे, का आपण पूर्णत्वाकडे जात नाही? कारण हेच आहे की आपण आपल्यामध्ये जे काय अकुशल गोष्टीचा साठा करून ठेवलेला आहे, त्या अकुशलांच्या संपर्कामुळे आपल्यामध्ये क्षमा करण्याची भावना निर्माण होत नाही. म्हणजे आपण क्षमाशील राहत नाही, आहे का नाही. क्षमाशील राहत नाही म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं, जिथं माझं काय नसेल त्यावेळेला देतो सोडून, पण ते सोडून बऱ्याच वेळा देत नाही. एखादा माणूस भेटलेला असतो, त्याच्याबरोबर माझं काय झालेलं असलं, तो माणूस विसरूनसुद्धा जातो, पण मी त्याला घेऊन येतो. आपलंही पण तसंच आहे. आपल्याला कोणी काय बोललेलं ते घेऊन आपण इथे येतो, आहे का नाही. इथे घरात आलो, इथं आलो शांत बसायला, आपण 10 मिनटं शांत बसायचं होतं, पण अस्थिर होतो. आपण बाहेरून आलो होतो, काहीतरी करून आलेलो आहे, तेच गोष्टी आपण इथं चक्रामध्ये फिरवत होतो. स्वतःला स्थिर केलं का? नाही ठेवलं. बराच वेळ लागला मला स्थिर व्हायला. लागतो की नाही? सगळ्यांना स्थिर व्हायला वेळ लागतो. हे म्हणून म्हणतात भगवान बुद्ध की आपल्या मनावर कसल्याही प्रकारच्या गोष्टीचा परिणाम करून घ्यायचा नाही. का? तुम्ही जर परिणाम करून घेतला तर तुमचं मन आणि शरीरसुद्धा क्षीण होतं आणि त्यामुळं तुम्ही दुःखी होता आणि तुम्हाला जो विकास करायचा आहे तो विकास तुम्ही करू शकत नाही. तर भगवान बुद्धांनी ही जी महत्त्वाची गोष्ट सांगितली की ज्यावेळेस मी मगाशीच सांगितलं की भगवान बुद्धांनी ज्यावेळेस त्यांना बुद्धत्व प्राप्त झालं, बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर त्यांना असं वाटलं की हा माझा धम्म कोण ऐकणारच नाही, माझा हा धम्म कोण ऐकणारच नाही, कोणाला ऐकू मी हा. मग त्यांनी त्यांच्या दिव्य चक्षुने त्यांनी म्हणतात पाहिलं आणि विचार केला कोणाला मी देऊ शकतो. मग त्या ठिकाणी त्यांना आठवलं की माझे ते 5 परिवारवाचक आहेत नाही का, त्यांची आठवण येते आणि त्यांची आठवण येऊन मग ते त्यांना भेटायला जातात. जाताना ते म्हणजे भिक्षाटन किंवा म्हणजे गावागावातून
जात होते. ते ज्या ठिकाणाहून त्यांना बुद्धत्व प्राप्त झालं होतं तिथून ते 150 किलोमीटर त्यांना चालत जायचं होतं. किती? 150 किलोमीटर चालत जायचं होतं आणि तिथं त्या पंचवर्गीय भिक्षूंना भेटायचं होतं. पण त्यामध्ये बरेच लोक त्यांना व्यापारी भेटले, काही बरेचसे लोक भेटले. त्यांनी ते बुद्ध आणि त्यांना जे प्राप्त झालं ते सांगितलं, पण त्यांनी ते ऐकलं आणि न ऐकल्यासारखं केलं आणि मग ते काय केले, ते त्या गोष्टीतून मुकले. आणि मग हे पंचवर्गीय भिक्षू नंतर भगवान बुद्धांचं जे त्यांनी प्राप्त केले ते ऐकल्यानंतर ते म्हणतात त्याच वेळेला त्यांना काय म्हणतात, दृष्टांत प्राप्त झाला. काय झाला? दृष्टांत प्राप्त होतो. आणि मग तेही त्यांनाही साक्षात्कार होतो आणि तेही श्रावक होतात. त्यानंतर एका राजाचे पुत्र, काय त्यांचं नाव, तर पुत्र आणि त्याचे मित्र असे ते 5 म्हणजे काही लोक दीक्षा घेतात. ते घेतल्यानंतर मग आणखी 60 लोक दीक्षा घेतात. अशा प्रकारे संघाची स्थापना होते. तर हे जे राहून भगवान बुद्धांनी जरी त्यांना बुद्धत्व प्राप्त झालं होतं ते त्यांनी घाई केली नाही, कारण हा इतका अवघड धम्म होता, अवघड समजणं कठीण होतं की एवढं सखोल काय प्रकारे लोक ॲक्सेप्ट करतील. पण काही लोक ज्या वेळेला बुद्धांनी त्यावेळेस त्यांनी बुद्धत्व प्राप्त केलं, ज्यावेळेस सांगत होते काही लोक त्याच वेळेला अरहंत झाले, है का नाही, बुद्धत्वापर्यंत काही लोक त्याच वेळेला गेले. अशा प्रकारे त्यांच्या जीवनामध्ये जी शांती आहे, समाधानी जीवन आहे. बरेच लोक, राजा लोकसुद्धा समाधानासाठी आपलं राज्य सोडून भगवान बुद्धाच्या काय म्हणलं, भगवान बुद्धांनासुद्धा शरण आले. कशासाठी आले? शांती प्राप्त करण्यासाठी, समाधानी प्राप्त करण्यासाठी. आपण समाधानी राहत नाही, आपल्या तृष्णा सतत जेवत असते, आहे का नाही. आपल्याला किती भेटलं तरी त्याच्यात समाधान मानत नाही, आहे का नाही. किती भेटलं तरी समाधान राहत नाही. पण भगवान बुद्ध म्हणतात की जे काय आपण मिळवतो त्याच्यात समाधान राहा. जे मिळणार नाही त्याच्या पाठी धावून काय फायदा आहे का? जे मिळेल तेव्हा मिळेल. अशा प्रकारे भगवान बुद्ध आपल्या जीवनाचा आनंद, म्हणजे जो त्यांचा बुद्धत्वाचा जो आनंद आहे त्यावेळेस सांगताना असं सांगतात की माझ्या जीवनामध्ये मला जे सुख मिळालं आहे ते कशाला आहे? अंतर्मुख भावनेतून मी परिपूर्ण शांतीचा लाभ घेतलेला आहे. कशाचा लाभ घेतला आहे? शांतीचं, परिपूर्ण शांती, परम शांती म्हणतो ना, परम शांतीचा त्यांनी लाभ घेतलेला आहे आणि पूर्णपणे समाधानी त्यांचं जीवन आहे. कसल्याच प्रकारची त्यांची आसक्ती त्यांच्याजवळ राहिलेली नाही. अशाच प्रकारची आसक्ती आपल्यामध्ये सतत तेवत असते. त्या आसक्तीला आपल्याला कमी करायचं आहे. मग आसक्तीला कमी करण्यासाठी काय म्हणतात बुद्ध, की आपल्या जीवनामधली आसक्ती कमी करायची असेल तर मग आपण काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? तर भगवान बुद्ध म्हणतात की ज्या आपल्या गरजा आहेत त्या गरजांचा पहिला विचार करा. आपलं शरीर आहे, प्रत्येक गोष्ट हवीशी वाटते, पण त्यांनी होतं का? आपण एवढं मोठं जेवण बनवतो, काय बनवतो, वेगवेगळे आटप. पण भगवान बुद्ध म्हणतात की तुम्ही एवढं सगळं करून किती खाणार आहेत? एवढंच तुम्हाला लागणार आहे का नाही. पण त्याच्यासाठी तुम्ही किती तृष्णेने भरलेला आहात. प्रत्येक गोष्टीमध्ये आपण समाधानी राहत नाही. भगवान बुद्धांनी पंचशिलाचं उदाहरण दिलं आहे. पंचशिलामध्ये त्यांनी काय सांगितलं की आपल्या जीवनामध्ये आपण समाधानी, जे महत्त्वाचं शील आहे, तिसरं शील आहे का नाही, समाधानी राहायचं. काय? जे काय आपल्याजवळ आहे त्याच्यामध्ये समाधान, नाही का, शांती, संतुष्टी आणि साधेपणाचं पालन करायचं आहे. मग आपण तशा प्रकारे आपल्या जीवनाकडे बघतो आहे का? माझ्यामध्ये समाधानाचं जीवन आहे का? जसं आता माझी पत्नी आहे, तर माझ्या पत्नीमध्ये मी समाधानी राहायला पाहिजे. मी लग्न केलेलं नसेल तर माझं जी शक्ती आहे किंवा वीर्य आहे, ते म्हणतात त्यांनी ते सामर्थ्य सांभाळून ठेवलं पाहिजे, कारण त्याला भविष्यात त्याचं काम आहे का नाही. तर त्यासाठी त्यांनी त्याचा सांभाळ केला पाहिजे. वीर्य कशात वापरलं पाहिजे? की तुमच्या ह्या आसक्तीमुक्त जीवनासाठी तुम्ही तुमच्या वीर्याचा वापर केला पाहिजे. अशा प्रकारे भगवान बुद्धांनी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. मग तुम्ही काय करायचं? ह्या आसक्तीयुक्त जीवनातून तुम्हाला जर बाहेर जायचं असेल तर त्यांनी सांगितलं की 4 गोष्टीचा तुम्ही संग्रह केला पाहिजे. कोणत्या 4 गोष्टी आहे? काय केलं पाहिजे? तुमच्या आसक्ती जर सोडायची असेल तर 4 गोष्टी आहे. पहिलं जे सांगितलं आहे की दान. आपण काय केलं पाहिजे? मुक्तपणे दान केलं पाहिजे किंवा
सोडून दिलं पाहिजे, आहे की नाही. दान केलं पाहिजे. दातृत्वाचा भाव आपल्यामध्ये असला पाहिजे. मग दातृत्व आहे का आपल्यामध्ये? एखाद्याला मदत करणं आहे, कोणाला पैशाचंच दान नाही, दानामध्ये बऱ्याचशा काही गोष्टी आहेत. तर तुम्ही एखाद्याला मदत करू शकता, धम्मदान देऊ शकता, चळवळीसाठी योगदान देऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही दान करू शकता की जे आपल्या स्वतःला समाधान वाटेल. पण मी केलं आहे म्हणून असं नाही वाटतं कामा. कारण काय, बऱ्याच वेळा आपण दाखवण्यासाठी करतो. मी एवढे रुपये दान दिलं, माझं बोर्डावरती नाव लावा, असं करा, तसं. हे जे करतायत किंवा एखाद्याने दिलं तर मग कोणाला तरी दाखवून देतात. तर हे तसं दान म्हणजे ते दान होणार नाही. तुम्हाला जे दान द्यायचं आहे तर आंतरिक भावनेतून दिल्यानंतर त्याला त्याच ठिकाणी सोडून देता आलं पाहिजे. ते विसरून गेलं पाहिजे. दिलेलं दान तुम्हाला त्याचं काय म्हणतात ना, पुन्हा त्याची वाच्यता करता कामा नये. आणि दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली की आपली जी वाचा आहे ती कशी असली पाहिजे? प्रिय वाचली पाहिजे, सुसंवादित असली पाहिजे. मग आपली वाचा तशी आहे का? आहे का नाही? बऱ्याच वेळा आपण सुसंवादित असतो का? बऱ्याच वेळा ठिकठिकाणी आपण विसंवादित होतो. वाचेचे बरेच गुण आहेत. आपल्याला सगळ्यात भगवान बुद्धांनी सांगितलं आहे की मनुष्य प्राणी हा सर्वश्रेष्ठ व्यक्ती आणि त्यालाच वाचा दिलेली आहे का नाही? सगळ्यात बुद्धिमान आणि वाचा आहे त्याला. आणि त्या वाचेमुळं काय करतो आपण? चांगल्या गोष्टीची वाच्यता करत नाही का नाही? वादविवाद, भांडण तंडण, नाही का नाही? नको त्या ठिकाणी ऐकणं, की नको ठेव शब्दाचा वापर करणं. जे शब्द कुठं तुम्हाला शाळेत शिकवलेले नसतात, आहे का नाही? भांडणातले शब्द कुठं शिकवलेले असतात का? नाही शिकवत, आहे का नाही? तरी पण आपण काय करतो? त्या गोष्टीच्या आहारी जातो किंवा त्या गोष्टीसारखं करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून आपण जी अप्रिय वाचा किंवा आपण काय म्हणतो त्याला, काय म्हणतो, जी म्हणतो ना शिव्या देणारा, आदवा बोलणारी भाषा जी आहे ती माझ्या तोंडून निघता पाहिजे. माझी भाषा कशी असली पाहिजे? लोकांना हवीहवीशी वाटणारी, मधुर असली पाहिजे. लोकांना वरच्या आवाजात आपण बोलता कामा नये. अशा प्रकारे माझं जीवन जे सुखी व्हायचं असेल तर माझे हे 4 गुण आहेत ते माझ्यामध्ये संग्रह वस्तू म्हणतात, ते आपल्या खिशात असल्या पाहिजेत, सातत्याने त्या जवळ असल्या पाहिजेत. आणि तिसरी गोष्ट आहे अर्थचर्या. म्हणजे काय म्हणतात, आपण आर्य अष्टांगिक मार्गामध्ये पाहिलं की आपली अर्थचर्या कसली आहे? सम्यक आजीविका. आपली जी सम्यक आजीविका आहे किंवा आपण जे काय नोकरी करतो, काम करतो, ते काम कसं असलं पाहिजे? योग्य प्रकारचं असलं पाहिजे. ते कोणाला मारून फसून, आहे का नाही, खाटकाचा धंदा असता कामा नये आपला, आहे का नाही, आहे का नाही, ज्यामुळे दुसऱ्याचं नुकसान होऊन मी माझं काम करेल अशा प्रकारे नाही. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची चांगली कामं आहेत ती तुम्ही करू शकता, आहे का नाही. म्हणजे आपला अर्थचर्या ही चांगली असली पाहिजे. खोट्या मार्गाने, चुकीच्या मार्गाने बनवाबनी करून आपली अर्थचर्या असता कामा नये. चौथी जी गोष्ट सांगितली आहे की आपल्यामध्ये समानता असली पाहिजे. आपण सर्वांना समान मानलं पाहिजे. बऱ्याच वेळा भेद करतो आपण, पुरुष महिला, तू छोटा मोठा, तुला काय येतं आहे, तुझं काय, तुला काय अक्कल आहे, ह्या ज्या गोष्टी आपण करतो तर आपल्यामध्ये ती काय असली पाहिजे? समानता मला करता आली पाहिजे. कारण मी जसा तो आहे, तो व्यक्ती आहे, त्याला मन आहे, त्याच्या विचार आहेत, तो काय जीवन जगतो आहे, माझ्यासारखंच जीवन जगतो आहे, हे मी विचार केला पाहिजे काय. आणि प्रत्येक भगवान बुद्ध आणि एक सर्वसामान्य नियम काय सांगतो की प्रत्येक व्यक्तीला मन आहे, प्रत्येक व्यक्तीला विचार आहे, प्रत्येकाची आपली आपली काय आहे? वैचारिक लेवल आहे. प्रत्येक सर्वस्वी सगळे नसतात, आहे का नाही. कधी चांगला एखादा व्यक्ती असतो, म्हणजे चांगला बुद्धिमान असतो, त्याला काही लोकांना थोडा येतो, काही थोडं येतात, काही थोडं येतात. आमच्यामध्ये धम्मामध्ये पण असेच काही मित्र चांगले असतात, काही मित्र मागेच असतात, काही मित्र कुठेतरी अडकलेलेच असतात. अशा प्रकारे प्रत्येकाची जीवनशैली वेगवेगळी जरी असली तरी व्यक्ती आहेत, विचार करण्याची त्याची माझी सारखीच आहे. फक्त आकलन करण्याची शक्ती जी आहे फरकाने आहे, मागे पुढे आहे. म्हणून सर्व समान आहेत हे मी मानलं पाहिजे, आहे का नाही. त्यामुळं माझ्या जीवनामध्ये सुख प्राप्त करायचं असेल तर हे 4 संग्रह वस्तू असल्या पाहिजेत. म्हणजेच हे जे 4 गुण आहेत, ते 4 संग्रह वस्तू जे आहेत तर ते
आपलं एक स्वतः एक उदाहरण बनण्यासाठी आपण प्रयत्न केला, म्हणजे एक आपण नमुना बनलं पाहिजे असं म्हणतात बनते. म्हणून आपण शीलवान असलं पाहिजे. जोपर्यंत आपण शीलवान राहत नाही तोपर्यंत आपल्याला याची अनुभूती येत नाही. शीलवान मनुष्य कधीच वाईट वागण्याचा किंवा वाईट विचार करण्याचा विचार करत नाही. म्हणजे आपल्यामध्ये शीलाचरण पाहिजे. शीलाचरण काय आहे आपल्या सर्वांना माहीत आहे. काय आहे? पंचशील सगळ्यांनी ऐकलं आहे की नाही? आजच आपण बोलून झालो आहे. सगळ्यांना माहीत आहे की पंचशील आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने सुखी जीवनाला जाण्यासाठी आपल्याला पंचशील आचरण करणं फार महत्त्वाचं आहे. आणि त्या पंचशिलामध्ये पहिलं जे अंग आहे, आपण काय म्हणतो, आपल्या कुटुंबात मैत्रीपूर्ण वातावरण असलं पाहिजे. कारण मीच मोठा आहे असं म्हणता कामा नये. बऱ्याच वेळा काय होतं, मीच तिथं असतो, कुटुंब प्रमुख मीच, काही आणायचं ठरलं तरी मीच, आणि मीच आपण बऱ्याच ठिकाणी वापरतो. तसं नाही आहे. घरातले व्यक्ती हे सर्व सारखे आहेत. आपण काय करतो, बऱ्याच वेळा आपण भेदभावाने बघतो प्रत्येक गोष्टीकडे, तर ती असता कामा नाही. दुसरी काय सांगताय की आपल्यामध्ये आता ही जी दान भावना म्हटलेलं आहे की आपल्यामध्ये दान देता आलं पाहिजे. एखाद्याला त्रास देणारी आपली भाषा असता कामा नये, आहे की नाही? त्याला काय म्हणतात, एक सुमधुर वाचा आपली असली पाहिजे, आहे का नाही? किंवा एखाद्याला मारलं नाही पाहिजे, जीव घेतला नाही पाहिजे, हिंसा केली नाही पाहिजे, आपण अहिंसक बनलं पाहिजे. तिसरं सांगितलं की समाधानी जीवन, म्हणजे आपण समाधानी राहिलं पाहिजे. चौथी गोष्ट काय सांगितली की आपली जी वाचा आहे ती वाचा इतरांना त्रास देणारी असता कामा नये. आणि पाचवं जे सांगितलेलं आहे की आपण जागृतीपूर्वक वागलं पाहिजे. आपण जागृतीपूर्ण वागतो का? नाही वागत. बऱ्याच वेळा आपण स्मृती घालवतो. अहंकार आपला, मगाशी सांगितलं की अहंकार आपला प्रत्येक ठिकाणी असतो. कुठे असतो? माझ्याकडे पैसा आहे, माझ्याकडे घर आहे, माझ्याकडे दागिने आहे, माझ्याकडे गाडी आहे, माझ्याकडे काय, म्हणजे हा जो वेगवेगळ्या प्रकार, माझं सौंदर्य आहे, हे सगळ्या गोष्टीमध्ये माझं करत आपण, हे जे अहंकार आहे किंवा ही नशा आहे, तर काही लोक नशा वेगवेगळ्या प्रकारच्या असू शकतात. जे दारू पित नाहीत त्यांना नशा असते, जे पितात त्यांना तर असते, कारण त्यांना येत नाही म्हणून ते नशा. अशा प्रकारे त्यांच्या जीवनामध्ये ह्या ज्या शिलाचं पालन जे आहे, जर तुम्हाला समाधानी राहायचं असेल, चांगलं राहायचं असेल, तर मग तुम्हाला ह्या शिलाचं पालन केलंच पाहिजे, आहे का नाही? दुसरी गोष्ट त्यांनी अगदी महत्त्वाची सांगितली की ह्या जीवनामध्ये तुम्हाला जर सुखाकडे वाटचाल करायची असले तर मग तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये दुसऱ्याला द्वेषाने बघता कामा नये. काय सांगताय की दुसऱ्याला तुम्ही द्वेषाने बघता कामा नये. तिसरं काय सांगताय, शील ग्रहण करणारी व्यक्ती पूर्णत्व प्राप्त केलेली असते. म्हणजे ती जी शील ग्रहण करते ती माणूस पूर्णत्वाकडे वाटचाल करत असतो. कारण का? की त्याचं मन शुद्ध असतं, त्याच्या पूर्णपणे शुद्धता भरल्यामुळं तो व्यक्ती पूर्णत्वाकडे जाण्यासाठी तो तत्पर असतो. आणि दुसरी गोष्ट, तो सर्वांचा चांगला मित्र असतो. काय असतो? तो सर्वांचा चांगला मित्र असतो. अशा प्रकारे हे ज्या 4 गोष्टी आहेत त्या आपण पाहिल्या आहेत. आणि त्याचे परिणाम काय होतं की हे जे आपण केलं तर त्याचे वाईट परिणाम होते. कसे? की जर आपण चांगलं जीवन जगलो तर चांगलंच राहू शकतो, नाहीतर मग आपल्यामध्ये काय येतं, जसं आपण आपली हिंसा वाढवली तर काय होतं, आपल्यात क्रूरता निर्माण होते, गुन्हेगारीला आपण तयार होतो. त्याबरोबर अजून त्याच्या विरुद्ध काय सांगतं की तुमच्यावर कोणी प्रेम करणारा माणूस भेटणार नाही किंवा मैत्री करणारा माणूस भेटणार नाही. अजून काय भेटेल? आणि तुमच्याबरोबर एकनिष्ठ कोण राहणार नाही. अशा प्रकारे त्यांनी चौथी जी गोष्ट सांगितली आहे, दुसऱ्याला व स्वतःशी क्लेशदायी असेल. हा जो व्यक्ती आहे काय करतो, स्वतःला एक क्लेशदायक आणि तो दुसऱ्याला सुद्धा क्लेशदायक असू शकतो, हा जो व्यक्ती आहे. आणि 5वी जो सांगितलं की तो चांगल्या लोकांबरोबर राहणार नाही. काय सांगितलं आहे?
विद्वान व्यक्तीच्या मैत्रीशी तो लोकांशी तो मैत्री करणार नाही, म्हणजे तो चांगल्या लोकात राहणार नाही. कारण चांगले लोक जे विद्वान असतात किंवा चांगले लोक असतात त्यांच्याबरोबर तो राहणार नाही. कारण का की त्याला त्याची काय म्हणतात ना याची जाणीव असते की मी या लोकात जाऊ शकत नाही, करू शकत नाही. पण असं नाही, बुद्ध म्हणतात की तुम्ही प्रत्येकजण हा त्या दिशेने जाऊ शकतो. मी जसा बुद्ध झालं तुम्हीसुद्धा बुद्ध होऊ शकता किंवा त्या दिशेने जाऊ शकता. म्हणून तुम्हाला जर सुख प्राप्त करायचं असेल तर तुम्ही चांगल्या लोकांच्या सहवासात राहिलं पाहिजे, चांगल्या लोकांच्या सहवास राहिलं पाहिजे, धम्मचर्चा केली पाहिजे, धम्माच्या सान्निध्यात राहिलं पाहिजे. काय होतं, आज आपण इथं वर्गात आलेलो आहोत, वर्गात आपण आलो, चांगल्या लोकांचे 2 शब्द ऐकलेले आहेत, चांगलं आपल्या मनामध्ये भावना विकसित होतात. घरी गेल्यानंतर त्या काय होतात, पुन्हा भौतिक लोकांच्या संपर्कात आल्यामुळं त्या लोकांसारखंच आपलं जीवन बनतं. म्हणून बुद्ध म्हणतात की तुम्ही काय करा की जसं कमळ पाण्याच्या फुलात चिखलाच्या पाण्यात निर्माण होतं, उमलल्यानंतर ते आपल्या अंगाला चिखल लागू देत नाही, पाण्याचा थेंबसुद्धा लागू देत नाही. तशाच प्रकारे तुम्ही जर इथून गेला तर बाहेरसुद्धा कसे राहिले पाहिजेत, त्या कमळाच्या फुलासारखे, काही लागून घेता कामा नाही. नाहीतर मग काय होईल की त्यांच्यासारखं बनत जातो. बाहेर कोण भेटलं शिव्या देणारा त्याच्यासारखं बनतो, कोणी भांडणारा आहे त्याच्यासारखं बनतो, चांगलं बोलणारा आहे त्याच्यासारखं. अशा प्रकारे आपलं जे काय म्हणतात ना आपण बहुरूपी जे आपलं रूप आहे त्या रूपाला एकसारखं बघत नाही. आपण रूप बदलत घरं जाईपर्यंत बाप होतो, आई होतो, पत्नी नवरा होतो आणि आई होतो. अशा प्रकारे आपलं जे व्यक्तित्व आहे अशा प्रकारे फिरत तिथपर्यंत जाईपर्यंत आपण वेगवेगळ्या प्रकारे घसरत जातो आणि आपली जीवनशैली काय होते, म्हणजे काय म्हणतो निष्कृट म्हणतात त्याला, म्हणजे कसे होते, शुष्क होते, काय राहत नाही त्याच्यात. ते जे जीवन आहे ना निरस जीवन म्हणतो त्याला. निरस जीवनासारखं आपण जीवन जगतो, सुखाने जात नाही, सुखाने झोप लागत नाही, टेन्शनमध्ये तणावामध्ये. कारण का अनेक गोष्टी आपल्या डोक्यामध्ये भरलेल्या आहेत, समाधानाने राहत नाही. कारण का की आपल्यामध्ये ह्या ज्या अनेक गोष्टी आलेल्या आहेत त्या आपण साठवल्यात, सोडून देत नाही, धरून ठेवतो. म्हणून आपली जी धरून ठेवण्याची भावना आहे त्या गोष्टीपासून आपण अलिप्त राहिलं पाहिजे. हे धरून ठेवता कामा नये. आपण मुक्त राहिलं पाहिजे, मोकळं राहिलं पाहिजे. आणि असं म्हणतात, म्हणजे त्यांनी काय म्हणतं इथं, जो दोषाची बाजू दाखविणाऱ्याला संपत्तीच्या अस्तित्वासमान समाज निग्रही प्रज्ञावान बुद्धिवान सारख्यांशी संगत करतो तशा चित्ताच्या संगतीने भले होते, वाईट होत नाही. त्यांचं काय म्हणणं आहे की तुम्ही विद्वान लोकांच्या संपर्कात या, विद्वान लोकांच्या संपर्कात आलात तर तुमची बुद्धीची वाढ होते आणि तुमच्यामध्ये प्रज्ञाचा विकास होतो. काय होतो, आणि निग्रही होता, निग्रही म्हणजे ग्रहणशील होता, आहे का नाही. आणि तुमच्या बुद्धीला चालना मिळते. चांगल्या लोकांच्या सहवासात राहिलं तर चांगले विचार करण्याची तुमची क्षमता असूनसुद्धा तुम्ही चांगले विकसित होता. आणि मग तुम्ही काय करता की हे जर तुम्ही करत असाल तर तुम्ही प्रतिज्ञाबद्ध होता. मग आपण कोणाशी प्रतिज्ञाबद्ध होतो, आपल्या आदर्शाशी प्रतिज्ञाबद्ध होतो. आणि मग अशा प्रकारे आपण संबोधी प्राप्तीच्या आदर्शाची प्रतिज्ञाबद्ध असे जीवन म्हणजे प्रज्ञेच्या लोकोत्तर अवस्थेशी जिच्यामध्ये करुणा समाविष्ट आहे तिच्या प्रतिज्ञाबद्ध होणे ही अवस्था सखोल आणि सर्वांगातून प्रगट होणाऱ्या अंतिम सत्याच्या आंतरिक ज्ञानाचा अवस्था होते. अशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये सुख ज्या लोकांकडून आपण ऐकतो त्यावेळेस आपल्याला हे संबोधी प्राप्ती होण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्या आपण करत असतो. आणि भगवान बुद्धांनी फार महत्त्वाची गोष्ट सांगितली की आपली जी जागृती आहे, आणि जर आपल्याला व्यक्ती बनायचं असेल तर आपल्यामध्ये जागृती आपण सतत ठेवली पाहिजे, आपण स्मृतिमान राहिलं पाहिजे, आहे का नाही.
आणि स्मृतीचा आपण अनुभव घेतला पाहिजे, आहे का नाही? जागृतीचा अनुभव घेतला पाहिजे, आहे का नाही? बऱ्याच वेळास आपण जागृत राहतो नाही, अनजानपणे आपण काय करतो, इथं प्रवचन ऐकतो, लक्ष आपलं बाहेर जातं, बाहेरच्या गोष्टीकडे काय करतो, दुर्लक्ष करतो, ज्यामुळं काय होतं की आपल्यामधला जो उत्साह आहे तो निघून जातो, आपण निरुत्साही होते आणि त्यामध्ये आपल्याला आनंद मिळत नाही, आहे का नाही? प्रीतीचं सुख मिळत नाही, काय म्हणतात? आणि मग आपण तणावमुक्त राहत नाही. जर तुम्हाला खऱ्या अर्थाने आनंद घ्यायचा असेल, प्रीतीचा आनंद घ्यायचा असतं, तर मग तुम्ही काय केलं पाहिजे, समाधानी राहिलं पाहिजे, किंवा काय केलं पाहिजे, एकाग्रता बाळगली पाहिजे, किंवा ध्यान केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. आपण काय केलं पाहिजे, कोणत्याही गोष्टीकडे बघताना आपण शांतपणे, जोपर्यंत आपल्या शरीराकडे, मनाकडे आणि आपल्या अस्तित्वाकडे बघत नाही तोपर्यंत आपण शांत किंवा एकाग्र होत नाही, तोपर्यंत आपण आपल्यामधला बदलाव जो आहे तो करू शकत नाही. कारण का, की आपलं जे लक्ष आहे बाह्य जगात 99% आहे. काय आहे? 99% आपण बाह्य जग बघतो. अंतर्मनाला किती टक्के बघतो? फक्त 1% बघतो. अंतर्मनाशी आपण कधीच संपर्कात येत नाही. म्हणून अंतर्मनाकडे बघा. अंतर्मन काय आहे? तुम्ही स्वतःकडे 1 तास तरी देताय का? एकट्याला ठेवता का कधी एकटं? नाही ठेवत. एकटं राहण्याचं शिका. कारण का, की जोपर्यंत तुमचं व्यक्तित्व तुम्हाला बदलता येत नाही तोपर्यंत तुम्ही चांगला व्यक्ती बनू शकत नाही. अशा प्रकारे आपल्याला अजून एक आपल्यामध्ये भाव आला पाहिजे की आपल्याला दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानता आला पाहिजे. हा एक भाग आहे. उपेक्षा भाव दाखवला त्यांनी. काय सांगितलं आहे? तुम्हाला दुसऱ्याच्या सुखात आपल्याला समाधानी राहता आलं पाहिजे. ते आपण बऱ्याच वेळा करत नाही, आहे का नाही? झालं तर काय झालं, केलं तर काय झालं, अशा प्रकारे आपल्यामध्ये भाव येतो आणि आपली काय होते, विचलितता निर्माण होते. म्हणून बुद्ध म्हणतात की तुम्ही अविचलित राहिलं पाहिजे, परिपूर्ण एकाग्रता प्राप्त केली पाहिजे आणि तुमचं सृजक मन जे आहे, सृजक मन हे विकसित झालं पाहिजे. भगवान बुद्धांनी 35व्या वर्षी म्हणतात बुद्धत्व प्राप्त केलं. कितीव्या वर्षी? 35व्या. आता आपल्या सगळ्यांचं वय किती झालं आहे? तर अशा प्रकारे ह्या जीवनामध्ये जे अचीव करतात, सक्सेस होतात, आहे का नाही? किती लोक आता 20-22 वर्षाचा मुलगा IAS होतो, आहे का नाही? आहे का नाही? IPS होतो. कसा होतो? की त्याची बुद्धिमत्ता आहे, नाही का? म्हणजे त्यांनी ते प्राप्ती केलेली आहे. त्याची जी एकाग्रता आहे, त्यांनी जे काय म्हणतात ना, आपल्याला जे नेट म्हणतात, नेट लावलेलं आहे, आपल्या बाजूनी जाळ्या लावल्यात. काय लावल्यात? जाळ्या. त्या जाळ्यामधून काय घेतो तो? छन्नी म्हणतो ना, छन्नी. तशा प्रकारे आपल्यावर तो परिणाम करून काय त्या छन्नीप्रमाणे घेत राहतो. जे घ्यायचे तोच घेतो. काय घ्यायचं? जे चांगलं आहे तेच घेतो. जे चांगलं आहे ते छन्नीसारखं बाहेरच्या बाहेर, म्हणजे आपल्या स्वतःच्या भोवती त्यांनी हे बनवलेलं आहे, सराउंडिंग बनवलेलं आहे का नाही? एक जाळं बनवले आणि त्या जाळ्यामधून तो स्वतःला काय काय घ्यायचे ते छन्नीप्रमाणे काढून घेतो. अशा प्रकारे आपल्या जीवनातले जे सुख आहे ते सुख प्राप्त करण्यासाठी आपल्याला बऱ्याचशा गोष्टी केल्या पाहिजेत. जर आपल्याला अंतर्दृष्टी प्राप्त करायची असेल, आहे का नाही, तर आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला ध्यान केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, इतरांबद्दल करुणाभाव दाखवता आला पाहिजे, आहे का नाही? तर आपलं जे करुणा जे आहे प्रत्येकामध्ये ते भाव आहे आणि तो भाव आपल्याला विकसित करण्यासाठी आपल्यामध्ये ती बऱ्याच वेळा निर्माण होते, करुणाभाव, आहे का नाही? एखादा ॲक्सिडेंट झाला, मनामध्ये हळहळ होते, आहे का नाही? एखाद्याला आपण दुःखात पाहिलं, हळहळ निर्माण म्हणजे माझ्यामध्ये करुणाभाव आहे, पण त्याला मी दाबलं गेलेलं आहे, मी दाबलेलं आहे त्याला. त्यामुळं मी काय करतो की मी बघताना काय करतो? दुसऱ्याकडेच बघतो. काय करतो? दुसऱ्याकडेच बघतो आणि तो दबलेला भाव बाहेर येत नाही. म्हणून माझ्या जीवनात जर सुख प्राप्त करायचं असेल तर ध्यानाला फार महत्त्व दिले पाहिजे. या ठिकाणी अजून 2-3 गोष्टी बघितल्या पाहिजे.
की बाबासाहेबांकडून चांगल्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात, नाही का. बाबासाहेबांनी काय केलं, व्यक्तिगत स्वार्थ बघितला का नाही. त्यांनी समाजाची काय दूरदृष्टी होती त्याची, तर माझी दृष्टी कशी आहे का नाही. बाबासाहेब अथक परिश्रम घेत होते, मी तसा करतोय का, काय प्रयत्न आहेत माझा बौद्धिक मोकळेपणा आहे का, खुलेपणा आहे का माझ्यामध्ये खुलेपणा फार कमी प्रमाणात आढळतो. आणि माझं व्यक्तिमत्व जे आहे ते मी खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्वाकडे व्यक्ती म्हणून बघतोय का, आहे का नाही. महत्त्व जे आहे किंवा व्यक्ती म्हणून म्हणजे प्रत्येक व्यक्तीमध्ये एक चांगला गुण आहे आणि तो चांगला गुण म्हणजे बोधिसत्व आहे. प्रत्येकाच्या गुण आहे एका व्यक्तीच्या, प्रत्येक व्यक्तीच्या मध्ये एक गुण आहे तो व्यक्तीचा, ज्याला बोधिसत्व म्हटलेला आहे. आणि तो गुण मी माझा विकसित करतो का, आणि करण्यासाठी मी काय प्रयत्न करतो. बोधिसत्व काय करतो की सतत जागरूक राहतो, इतरांना मदतीचा हात दाखवतो. तो कधी स्वार्थ बघत नाही, माझं बघत नाही, मी बघत नाही. अशा प्रकारे तो बोधिसत्वाचा गुण माझ्यात आहे का, विवेकशीलता आहे का, नैतिकता माझ्यामध्ये आहे का, आहे का नाही. विवेकशीलता आहे का, निस्वार्थीपणा आहे का माझ्यात. बाबासाहेबांमध्ये तो होता, आहे का नाही. बाबासाहेबांमध्ये निस्वार्थीपणा होता. आपलं शरणगमन कसं आहे, आपलं जे शरणगमन आहे ते कसं आहे. आपण जे बुद्धात प्रति जे म्हणतो मी शरण जातो, बुद्धाला शरण जातो, धम्माला शरण जातो, संघाला शरण जातो, तर मी कशा प्रकारे शरण जात आहे. यांत्रिक पद्धतीने आहे का माझ्यामध्ये यांत्रिकता निर्माण झाली आहे का. आजवर गेलं पाहिजे, मन सांगतं आहे, शरीर सांगत नाही. दोन गोष्टी तिथं दोघांच्या लढाई होतात, शरीराच्या आणि मनाच्या, आहे का नाही. तर त्या ठिकाणी मग येतो करतो कृत्रिमरित्या तुम्हाला दाखवण्यासाठी, मला दाखवण्यासाठी पाया पडतो, पूजा घेतो आणि जातो घरी, तेवढ्यापुरतं. पण भगवान बुद्ध म्हणतात की तुम्ही ते जे शरणगमन आहे ते खरं शरणगमन नाही का. ते शरणगमन आंतरिक मनातून तुम्हाला ते आलं पाहिजे. कसं केलं पाहिजे, आंतरिक मनातून बुद्धाला शरण गेलं पाहिजे, बुद्धाच्या शिकवणीला शरण गेलं पाहिजे, आहे का नाही. ते अशा प्रकारे माझं जे शरण आहे तशा प्रकारे गेलं पाहिजे. आणि बौद्ध धर्म हा बाबासाहेब सांगतात की जातीच्या पलीकडे आपलं जीवन आहे का. अजूनही आपण माझं तुझं करतो आहे का, मी जातीमध्ये स्वतःला वाटलं आहे का, कशा प्रकारे मी बघतो आहे माझ्याकडे की समाजाकडे. तर ही जी गोष्ट माझ्यासाठी काय आहे ती आहे का, माझ्यामध्ये जातीचा परिणाम आहे का, जाणवतं आहे का काही. तर अशा प्रकारे माझ्या जीवनामध्ये ज्या काही घटना घडत आहेत तर ते घटनेमध्ये मी जातीचा उल्लेख केलेला आहे. जातीचा उल्लेख म्हणजे भेदभावाचं जे माझ्यामध्ये भाव आहे तो भाव माझ्यामध्ये जिवंत आहे का, तो मी नष्ट केला पाहिजे, तरच मी बुद्धत्वाच्या किंवा बोधिसत्वाच्या दिशेने जाऊ शकतो, आहे का ना. हे जे बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी मी आता सांगितलेलं आहे तशा प्रकारे मी माझ्यामध्ये भेदभाव आहे का, व्यक्ती समाजात आहे का, स्त्री पुरुष, लहान मोठे, कमी जास्त, काय म्हणतो ना, चांगले वाईट, अशा प्रकारे बघतो का. तर भगवान बुद्धांनी काही गोष्टी मला सांगितल्या की आपल्या जीवनामध्ये आपण काय केलं पाहिजे. त्या मी थोडक्यात काही गोष्टी वाचून दाखवतो आणि आपण ह्या शिकलेल्या आहोत या वर्गामध्ये, पण मी थोडं वाचून दाखवतो की त्यामुळं काय होईल की मला काय केलं पाहिजे, काय केलं नाही पाहिजे. पहिली जी गोष्ट आहे, मूर्खाची संगती करू नका. दुसरी गोष्ट आहे, विद्वानांची संगती धरा. तिसरी गोष्ट, आदरणीय व्यक्तीचा आदर करा. बऱ्याच वेळा आपण काय करतो, बुद्धी मोजतो, आहे का नाही. दुसऱ्या समोरच्या व्यक्तीला याला काय येतं आहे, याला काय समजतं आहे, हा काय शिकलेला आहे, अशा प्रकारे आपण त्या व्यक्तीचा आदर केला पाहिजे. जे आदरणीय व्यक्ती आहेत त्यांचा आदर केला पाहिजे. अनुकूल वातावरण निर्मिती केले पाहिजे. आपल्या कुटुंबात आपण अनुकूल वातावरण निर्माण केलं पाहिजे.
चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत. काय केलं पाहिजे? चांगली गोष्ट केली पाहिजे. चित्त आपलं स्थिर ठेवलं पाहिजे. अनेक विषयाचे ज्ञान आपल्यामध्ये असलं पाहिजे. असायला म्हणजे साठवण्याचा प्रयत्न करा. विद्वान बनलं पाहिजे. काय बनलं पाहिजे? विद्वान बनलं पाहिजे. संयमी बनलं पाहिजे. काय बनलं पाहिजे? संयमी बनलं पाहिजे. बोलणे मधुर व सत्य असू द्या. आपलं बोलणं जे आहे मधुर आणि सत्य असलं पाहिजे. काय सांगितलं आहे? अजून एक गोष्ट सांगितली, मात्या पित्यांची सेवा केली पाहिजे. आईवडिलांची सेवा करणं फार महत्त्वाचं अंग आहे बौद्ध धर्मामध्ये. पत्नी आणि पुत्राचे पालनपोषण करा. उपजीविकेचे साधन निसंशयी व सुस्पष्ट असू द्या. मग असेच मी सांगितले की आपलं उपजीविका ज्या ठिकाणी काम करतो ते चांगलं असलं पाहिजे, सुस्पष्ट आपले. दान धर्म करा. मोकळं व्हा. मुक्त होतं माणूस. आसक्ती सोडतो. आसक्ती आपली कमी होते. दान धर्म करा. धम्माचरण करा. काय सांगितलं आहे? धम्माचरण करा. नातेवाईकांशी चांगले संबंध ठेवून त्यांना वेळोवेळी मदत करा. निर्दोष कर्मे करा. काय सांगितलं आहे? निर्दोष कर्मे करा. पाप कर्मापासून अलिप्त राहा. आहे का नाही? मादक द्रव्याचे सेवन करू नका. धम्मकार्यात प्रमादरहित असा. थांबा एक मिनिट, होऊ द्या ते. गौरवाची भावना जोपासा. आपल्याला बोलता पण आलं पाहिजे. एखाद्याची प्रशंसा करता आली पाहिजे. मनाच्या शांतीची जोपासना करा. आपल्यामध्ये समाधानाचं जे जीवन आहे त्याला सांभाळा, जपासा. बऱ्याच वेळा आपल्याला एखादा क्षण असतो आनंदाचा, तो जोपासा म्हणतात. क्षमाशील व्हा. क्षमाशील आपल्याला होता आलं पाहिजे. माफ करता आलं पाहिजे. संतुष्ट असा म्हणजे समाधानी राहा. कृतज्ञ असा. लीन असा. नम्रता आपल्यामध्ये आली पाहिजे. आहे का नाही? उपकाराची जाणीव ठेवता आली पाहिजे. सुसंयमी धम्माचे श्रवण करावा. म्हणजे एक चांगला व्यक्ती म्हणून धम्माचं श्रवण करा. मधुरभाषी मितभाषी असा. नेहमी श्रमणांचे दर्शन घ्या. म्हणजे आपण इथं आलो तर आपल्या आदर्शाचे आपण दर्शन घेतले पाहिजे. ज्याला आपण आदर्श मानतो त्याला भेटत राहा. त्याच्याशी कम्युनिकेशन करा. धम्मचर्चा करा. आहे का नाही? सतत आपण धम्मचर्चा केली पाहिजे. ब्रह्मचारी राहा. ब्रह्मचारी म्हणजे काय? की आपण आपल्या जीवनामध्ये विवाहित असू तर आपण आपल्या पत्नीशी प्रामाणिक राहा. पत्नी असो तर आपल्या पतीशी प्रामाणिक राहा. किंवा जे लग्न झालेलं नाही त्यांनी सुद्धा जोपर्यंत आपलं लग्न होत नाही तोपर्यंत त्यांनी संयमी राहा. 4 आर्य सत्याचा अंगीकार करा. 4 आर्य सत्य आपल्या सगळ्यांना माहीत आहे. आता वेळ नाही आपल्याला. निर्वाणाचा साक्षात्कार करा. मग अशी मी सांगितलं की निर्वाणाचा साक्षात्कार करायचा आहे. वेळोवेळी धम्मचर्चा करा. वैराग्य अंगी बाणा. म्हणजे वैराग्य आपल्या अंगी बाळगा. म्हणजे आता इथंच तुम्ही आलात तर अशा प्रकारे सोडून देता आलं पाहिजे. मुक्त राहता आलं पाहिजे. मुक्त जीवन जगता आलं पाहिजे. आहे का नाही? मुक्त जीवन कसं राहतं की आपण काही गोष्टी घेऊन चालतो. आपल्या पाठीला रश्या बांधलेल्या आहेत. माझी पत्नी, माझी मुलं, माझे वडील. आहे का नाही? हे सगळ्या घेऊन नाही. तुम्ही कधी कधी एकटं चाला. जेणेकरून काय होईल की तुम्ही आपली जी तपस्विता आहे किंवा तपस्वी होऊ शकता. त्यामुळं आहे का नाही? निंदा, स्तुती, लाभ, हानी ह्या ऐहिक धर्माच्या सानिध्यात असल्यावरही चित्ताला अस्थिर होऊ देऊ नका. चित्तास निर्मळ ठेवा. चित्त आपलं शुद्ध ठेवा. अशा प्रकारे ह्या आजच्या जी गाथा आहे ती गाथा त्याला अनुसरून काही गोष्टी होत्या, पण याला विश्लेषण करायला आपल्याला वेळ नाही. वेळ संपलेला आहे. 9 वाजलेले आहेत. तर बरोबर 9 वाजले. तर आपण मला एक गोष्ट वाचून दाखवायची होती पण राहू द्या ती, की पुढे कधी संधी मिळाली तर आपण येऊ शकतो ह्या विषयावर. तर हे खूप महत्त्वाचे मुद्दे आहेत. हा कमीत कमी 2 तास तरी ऐकायला लागेल. परिपूर्ण शिकावा लागेल.
जेणेकरून आपल्याला खरोखरच विश्लेषणात्मक ऐकायचं असेल, विश्लेषणात्मक आपल्या जीवनाचा जे उकाला करून घ्यायचा असेल, तर ही जी गाथा आहे, नववी गाथा, त्यामध्ये आपल्याला ह्या किती गोष्टी सांगितल्यात, जवळजवळ 34 गोष्टीला आपल्यामध्ये घडवायच्यात त्या. तर या ठिकाणी मला जे काय समजलेलं आहे, जे काय मी आकलन केलेलं आहे, ती मी सांगण्याचा प्रयत्न केला.